नाही, मी काल वंचित आघाडीच्या सभेचं वृत्तांत मी काल वृत्तपत्रातून आज पाहिला. एकतर आमच्या सर्व चर्चेमध्ये बाळासाहेबांच्या बरोबरच्या हाच विषय जरा अडचणीचा होता की ज्या पद्धतीने MIMची जी भूमिका आहे ती भूमिका काँग्रेसच्या लोकांना मान्य नाही आहे आणि म्हणून MIMला सोबत घेऊन बाळासाहेबांची होणारी आघाडी हा खरा अडचणीचा विषय निश्चितच होता आणि आहे. काल ओवेसींनी जी काही भाषणामध्ये उल्लेख केला ही भूमिका स्वागतार्ह आहे. म्हणजे ते जर ह्याच्यापासून वेगळे राहणार असतील या सगळ्या आघाडीमधून आणि बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका तर आमची तीच भूमिका आहे. म्हणजे उलट मला आश्चर्य वाटते कालच्या बैठकीमध्ये कालच्या सभेमध्ये बाळासाहेबांच्या काही अनुयायांनी उलट भाजपवर तिथे टीका करण्याच्या ऐवजी आमच्यावरच टीका करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे. खुद्द बाळासाहेब किंवा ओवेसी हे काँग्रेसबद्दल किंवा माझ्याबद्दल डायरेक्टली काही बोलले असं निश्चितच नाही. हे त्यांच्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. कारण की शेवटी आमचा प्रयत्न आहे की भारिप बहुजन महासंघ अर्थात वंचित आघाडी जी आहे ती वंचित आघाडी ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत यावी हीच आमची प्रामाणिक भावना आहे. आणि त्यातला खरा अडचणीचा भाग हा MIMचा सहभाग हा त्यातला अडचणीचा आहे. काल ओवेसींनी जर ही भूमिका खरीच अंमलात आणली तर बाळासाहेबांच्या भारिप बहुजन महासंघातला जो भाग आहे त्यांच्याशी आम्ही कधीही आघाडी करण्यासंदर्भात नाकार नव्हता आमचा, अजूनही आमचा होकार आहे. आणि बाळासाहेबांना प्रस्ताव देण्याच्या अगोदर पहिला हा विषय होता की अगोदर त्यांनी MIMचा भूमिका आपली स्पष्ट करावी, नंतर डिटेल प्रस्तावावर चर्चा करता येईल. मला वाटतं त्यातून एक पहिला मार्ग निघण्याची चिन्ह कालच्या सभेमधून दिसले. अर्थात बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेटल्यानंतर हा विषय स्पष्ट होईल. आणि राष्ट्रवादीतले काही नेते बाळासाहेबांशी बोलत आहेत. काली आमची चर्चा झाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि तेही बोलणार आहेत राष्ट्रवादीची नेते बाळासाहेबांची. आणि आता हा विषय बराचसा स्पष्ट झाल्यामुळे मला वाटतं त्यातला एक खरी अडचण जी होती ती फार मोठ्या प्रमाणावर दूर झाल्याचं संकेत आहेत. प्रत्यक्ष बैठकीमध्ये बाळासाहेबांशी काय चर्चा होते यातून बरंचसं पुढे गाडी जाऊ शकते. त्यामुळे मी ओवेसींच्या कालच्या वक्तव्याचं स्वागत करतो. त्यांच्याशी कुठलाही व्यक्तिगत वाद आमचा नाही आहे, पण एक आयडिओलॉजिकल डिफरन्सेस काँग्रेस MIMची निश्चितच आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी हे समीकरण आगामी काळामध्ये जुळण्यामध्ये ओवेसींचं कालचं वक्तव्य हे निश्चितच फायदेशीर ठरेल असं वाटतं मला. पण बाळासाहेबांच्या ज्या अटी वगैरे आहेत की 12 जागा द्या याच्यावरून परत नाही, प्रश्न जागा किती असाव्यात. शेवटी कसं आहे की 48 जागामध्ये आम्ही काही लढणार आहोत, राष्ट्रवादी काही लढणार आहेत, इतरही मित्रपक्ष आहेत. हे सर्वांचा एक सर्वंकष विचार करूनच जागा ठरवावं लागतील ना. म्हणजे बाळासाहेबांना सोबत घेण्याबद्दल तर स्वागतच आहे. जागा किती द्यायच्या, ह्या काँग्रेसमधून जागा किती द्यायच्या, राष्ट्रवादीतून किती जागा द्यायच्या, इतरही मित्रपक्ष आहेत. 4 ते 5 पक्ष महत्त्वाचे आहेत. त्याच्यामधले सर्वच महत्त्वाचे, पण त्यातले 4-5 पक्षांनी अपेक्षा व्यक्त केली, त्यांचाही विचार करावा लागेल. हे सगळं गणित, हे सगळं विचार करून निर्णय घ्यावा लागेल. आणि मला वाटतं की त्यातला बराचसा मार्ग आता सुकर झालेला आहे असं मला वाटतं. जागा ठीक आहे, कमी जास्त प्रमाणात जागा या आम्ही म्हणजे महाआघाडीत आता बाळासाहेब येतील यासाठीचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे ओवेसींच्या MIMचाच खऱ्या अर्थाने त्यातला एक अडथळा मोठा होता. कारण की MIMशी काँग्रेस आघाडी करण्यासंदर्भात असा कुठला निर्णय हा महाराष्ट्रात होऊ शकत नाही, ही आमची पहिली अट होती. तर काल ओवेसींनीच सांगितल्यामुळे हा विषय बाजूला निघालेला आहे. आता उर्वरित विषयावर आम्ही बाळासाहेबांशी लवकर संपर्क साधू. या आमची मुंबईमध्ये लवकरच बैठक होत आहे काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारासंदर्भामधली. त्यानंतर हा प्रस्ताव आम्ही दिल्लीमध्ये जाऊन आघाडीशी चर्चा करू, आघाडी बाबतीमध्ये सुद्धा. आणि मला वाटतं की आता पहिल्यापेक्षा याला गती येईल आता.